त्या निमित्ताने आम्ही नाश्ता पण सांगितलेला, एक 150 प्लेट पोहे वगैरे असं सांगितलेलं एका हॉलमध्ये जमायचं होतं. नंतर आता आम्हाला असं वाटायला लागलं 50-60 लोक तरी येतील का, पण त्या दिवशी 700 ते 800 लोक चर्चासत्राला आले. चर्चासत्र तिकडे चालू झालं. त्याच्यानंतर कार्यक्रम स्थापन झाले. पुढे कसं काय करायचं, कोणाच्या नेतृत्वाखाली एवढा हे सगळं उभं करायचं. कारण त्यावेळची कंडिशन अशी होती, सत्तेत असणारे सुद्धा किंवा विरोधक, राऊसाहेब राग म्हणू नका, सत्तेत असणारे किंवा विरोधक कोणीही शेतकऱ्याची व्यथा मांडत नव्हते. मग आम्ही असा निर्णय घेतला की शेट्टी साहेबांपर्यंत पोहोचायचं. आम्हाला थोडी शंका होती, शेट्टी साहेब कोकणातल्या शेतकऱ्यासाठी लढा उभारतील की नाही. पण आम्ही शेट्टी साहेबांना फोन केला. शेट्टी साहेबांनी लगेच आम्हाला वेळ दिली, या तुम्हाला कधी भेटायचं असेल त्यावेळी तुम्ही सांगा. आमचं शिष्टमंडळ शेट्टी साहेबांपर्यंत गेलं. शेट्टी साहेबांनी सांगितलं, तुम्ही मेळावा कधी लावायचा असेल तर तुम्ही सांगा, आम्ही देवगडला येतो. शेट्टी साहेब त्या मेळाव्याला, म्हणजे आम्ही साधारण 18 तारीखचा मेळावा, 8 तारीखला तो मेळावा घेतला. आम्ही साधारण 4,500 ते 5,000 शेतकरी त्या मेळाव्याला उपस्थित राहिले. त्या ठिकाणावरून शेट्टी साहेबांनी एल्गार दिला की चलो ओरस. चलो ओरस म्हटल्यानंतर ते आमचं ओरसचं आंदोलन दडपण्यासाठी बऱ्याचशा राजकीय पुढाऱ्यांनी, म्हणजे जे विरोधात असणारे नाही, सत्तेत असणारे, पर्सनली भेटले. अरे असं करू नका. अरे म्हटलं, तुम्ही शेतकऱ्याची पोरं आहेत ना, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. तुम्ही पण शेतकरी आहात, तुम्ही उलट समर्थन द्या ना. आज शेतकरी संकटात आहे, पण आम्ही कुठलाही त्या ठिकाणी काही त्यांचं न जुमानता तो मोर्चा सक्सेस करून दाखवला. फक्त त्याचं सगळं श्रेय जातं शेट्टी साहेबांना. आणि त्या मंचावरती, ओरसच्या मंचावरती सन्माननीय पालकमंत्र्यांना सुद्धा, म्हणजे सरकारचा प्रतिनिधी येणारा भाग सुद्धा पाडायचा सर्वश्रेष्ठ जातं शेट्टी साहेबांना. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर आमच्या सन्माननीय पालकमंत्र्यांनी पण आम्हाला सांगितलं, मी 2 दिवसात तोडगा पाडतो, तुम्हाला भरघोस निधी द्यायला सांगतो. राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं, आम्हाला 2 दिवस नको, आम्ही 10 दिवस देतो. 10 दिवसात पुढचं काय असेल ते तुम्ही बघा. पण 10 दिवस झाल्यानंतर सुद्धा काही घडलं नाही. त्यावेळी शेट्टी साहेबांनी रास्ता रोको, मुंबई गोवा महामार्ग बंद करायची हात दिली. मुंबई गोवा महामार्ग ज्यावेळी आम्ही बंद केला, साधारण 3 ते 4,000 लोक होती आणि 4 तास मुंबई गोवा महामार्ग बंद केला. सरकारला दखल घ्यावी लागली. कलेक्टर मॅडम तिकडे आल्या आणि त्याच्यानंतर शेट्टी साहेबांनी सांगितलं, आता उद्याच तर हे थांबतंय, अधिवेशन संपतंय, काहीतरी आपल्याला मिळेल. आणि जर नाही मिळालं तर आम्ही मुंबईला फडणवीस साहेबांच्या दारात येतोच आहे वर्षापर्यंत. त्या पद्धतीत सरकारने आपल्या तोंडाला पानं पुसायचं काम केलं. आणि त्याच्याच अगोदर सुरुवातीच्या काळात बऱ्याचशा लोकांनी आम्हाला शेट्टी साहेबांबद्दल सांगितलं. ते नक्कीच तर चांगलं सांगितलं नसेल, कशाला त्यांना इकडे आणलं काय. अरे पण खरं सांगतो, कोकणातला एक जरी राजकीय पुढारी लायक जर असता, म्हणजे जे आता सत्तेत आहेत त्यांच्यापैकी, तर शेट्टी साहेबांसारखी व्यक्ती कोकणात आणायची गरज पडली नसती. आणि आज जर कोकणातल्या शेतकऱ्याला खरंच स्वाभिमानाने मान जर ताट करायची असेल, उंचवायची असेल, तर जे आज नेतृत्व लागले शेट्टी साहेबांचं, हे स्वीकारणं खूप गरजेचं आहे. आपले राजकीय मतभेद काही असतील ते सर्व आपण बाजूला ठेवायचे आणि शेट्टी साहेबांचं नेतृत्व स्वीकारायचं. अरे आज रस्ते लाखो करोडो रुपयांचे होत आहेत, त्याच्यात कोणाला किती टक्केवारी मिळते सगळं माहिती आहे. 2 वर्ष 4 वर्ष रस्ते तुम्ही नाही केले, सिमेंटचे रोड काही फरक पडत नाही. पण आज जो शेतकरी संकट आहे त्याला जर तुम्ही ती भरघोस मदत दिली असती तर ते खरं चांगली गोष्ट घडली असती. पण हे कधी काही केलं गेलं नाही. त्यामुळे शेट्टी साहेब एवढं सांगतो, त्या दिवशी मंचावरून सांगायला विसरलो, तुमचं महाराष्ट्रात नाही तर देशात कुठेही तुम्ही आंदोलन शेतकऱ्यांसाठी ज्यावेळी कराल, आम्हाला कोकणातल्या शेतकऱ्यांना फक्त आवाज द्या, आम्ही 200-400 लोक तर नक्कीच तुमच्या इकडे. धन्यवाद. मी माझे 2 शब्द सांगतो.